अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम तर मी माननीय मंत्री महोदयांचे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो। आपल्याला आठवत असेल तर याच आशयाचं एक अशासकीय विधेयक मांडलं होतं आणि तेव्हा शासनातर्फे आश्वासन केलं होतं की हे आम्ही विधेयक स्वरूपामध्ये आणू आणि ते आश्वासन पूर्तता शासनाने केली, त्याच्याबद्दल मी आभार मानतो। अध्यक्ष महोदय, अत्यंत जिव्हाळ्याचा विषय जसा आपण सांगितलं, मागच्या अशासकीय विधेयकावर सुद्धा याच्यावर बरीच चर्चा अनेक सदस्यांनी केली होती। त्याच्यानंतर एक लक्षवेधी सूचना अतुल भातखळकर साहेबांनी मांडली होती, त्यात सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की विधेयकाला उशीर झाला तर आम्ही या विषयातला ऑर्डिनन्स काढू, परंतु विधेयक वेळेवर आलेलं आहे, त्यामुळे मी आभार मानतो। अध्यक्ष महोदय, एकच मला या निमित्ताने माहिती द्यायची आहे, कारण 354 आणि त्या संदर्भात जेव्हा कारवाई होते 489 अंतर्गत, त्याच्यामध्ये जे भाडेकरू अक्षरशः रस्त्यावर येतात आणि भाडेकरू म्हणजे सगळे ऑक्युपायर्स हा शब्द खरं तर कायद्यामध्ये आहे, तर हे सगळे जेव्हा त्यांचे संसार रस्त्यावर येतात तेव्हा त्यांना दुसरा पर्याय राहत नाही आणि म्हणून आता आपण त्यांना पुनर्बांधणीचा अधिकार हा या विधेयकाच्या माध्यमातून देतो। अध्यक्ष महोदय, 499 कलम 499 अंतर्गत भाडेकरूंना रिपेअर परमिशन, दुरुस्तीची परवानगी अगोदर मिळत होती, आता दुरुस्तीच्या सोबत आपण पुनर्बांधणीचा सुद्धा अधिकार देतो आहोत। हा खरोखर एक भाडेकरूंच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक निर्णय होतोय। परंतु अध्यक्ष महोदय, ज्या विचाराने या ठिकाणी विधानसभेमध्ये चर्चा होऊन विधेयक पारित होतात, कायदे बनतात, त्याची जर का अंमलबजावणी त्या ठिकाणच्या प्रशासनाने नीट केली नाही तर याची अडचण होते। कलम 499 मध्येच आपण ही सुधारणा आणत असल्यामुळे मी कलम 499 ची अवस्था फक्त 1 मिनिटात मांडतो अध्यक्ष महोदय, म्हणजे त्या संदर्भामध्ये शासनाने महापालिकेला काही आदेश देण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, 499 अंतर्गत ज्या इमारती जीर्ण व्हायला लागतात त्यांची दुरुस्ती ही 354 अंतर्गत त्या मालकाने करायची असते, परंतु इमारतीचे मालक ती दुरुस्ती करत नाहीत आणि मग कालांतराने ती इमारत दुरुस्तीच्या पलीकडे जाते आणि मग महापालिकेलाच च्या मागे लागून हे मालक मंडळी किंवा विकासक ती इमारत पाडण्यासाठी आदेश घेऊन येतात। अध्यक्ष महोदय, वास्तविक पाहता इमारत वेळेवर दुरुस्त न करणे हा त्याच्या मागचा गुन्हा हा त्या इमारत मालकांचा असतो। अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे कलम 499 मध्ये कायद्याने एक प्रोव्हिजन दिली होती की जर का मालक इमारत दुरुस्त करत नसेल तर त्या इमारतीतील भाडेकरूंना, ऑक्युपायर्सना त्या दुरुस्तीची परवानगी मिळावी आणि ती परवानगी सुद्धा कायद्याचा आपण पाहिलं तर मांडले होते आपण। नाही साहेब, मी 499 बद्दल बोलतोय। अध्यक्ष महोदय, 499 ची परवानगी ही प्रशासन देत नाही आणि त्यामुळे मग 489 वर इमारतीवर कारवाई होते। आज आपण पुनर्बांधणीचा अधिकार देतोय, परंतु महापालिकेच्या प्रशासनाने 499 अंतर्गतली जी अथॉरिटी आहे दुरुस्तीची ती भाडेकरूंना वेळेत दिली तर त्यांना पुढे जाऊन 1 वर्ष त्या इमारतीच्या बाहेर जावं लागणार नाही, स्वखर्चाने पुनर्बांधणी करावी लागणार नाही। अध्यक्ष महोदय, मी इथे ठामपणे दावा करतोय की एखाद दुसरी प्रकरण सोडलं तर महानगरपालिका दुरुस्तीची परवानगी देत नाही। जेव्हा जेव्हा भाडेकरू जाऊन महापालिकेकडे दुरुस्तीची परवानगी मागतात, विकासकाचं ऐकून किंवा इमारतीच्या मालकाचं ऐकून महापालिका प्रशासन हे करत नाहीत। मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये असे किती इमारत दुरुस्तीचे प्रस्ताव भाडेकरूंनी दिले आणि त्यांना परवानगी दिली नाही किंवा परवानगी अद्याप दिली नाही, ह्याचा शोध घ्यावा आणि याची इन्क्वायरी अध्यक्ष महोदय करण्याची आवश्यकता आहे। जाणीवपूर्वक भाडेकरूंना परवानगी न देणे, त्याच्यातून 489 ची परिस्थिती निर्माण होणे, त्याच्यातून रस्त्यावर यावं लागणं आणि त्याच्यातून हा कायदा आपल्याला नवीन बदलावा लागतोय। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या या संदर्भातली चौकशी ही शासनाने नगरविकास खात्याने करावी अशी मी मागणी आहे। फार महत्त्वाचा प्रश्न आहे। जे लोकांचे अशा बिल्डिंगी पडल्या जातात त्यांना ट्रान्झिट कॅम्प दिलं जातं आणि ट्रान्झिट कॅम्प सुद्धा कधीही रिपेअर केलं जात नाही। तर ह्या गोष्टीमध्ये ह्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये 50-50 वर्ष राहणाऱ्या लोकांचा सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून यांचा सुद्धा विचार करण्यात यावा ही विनंती।
नितेश राणे. परागजीने अतिशय महत्त्वाचे मुद्दे इथे ह्या बिलासंदर्भात मांडले आहेत. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये बहुसंख्य ही बिल्डर किंवा विकासक किंवा आपण मालक म्हणू, हे खरं म्हटलं तर त्यांची चूक आहे अध्यक्ष महोदय. तर शासनातर्फे त्यांना कुठलं तरी दंड किंवा काय ना काहीतरी त्यांना शिक्षा दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. कारण का सगळी जबाबदारी ते भाडेकरूंवर टाकतात आणि स्वतः गप्प बसतात. म्हणून शासनाने कुठली ना कुठेतरी कडक कारवाई किंवा भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. वारिस पठाण. अध्यक्ष जी,